कोण सुनित्रा काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोण एककडे ओढतो, पार्थनी कुठं बसावं हे ते ठरवणार का, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. आता नाशिक रोड देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनीही दादांजवळ जायची संधी दिली नाही. या माणसांनी निदान वहिनींजवळ तरी जाऊ द्यावं असं आर्जव केल्याने दादांच्या पश्चात राष्ट्रवादीत चांडाळ चौकडींचा मनसुबा आणि त्यांची मनमानी उघड झाली आहे. सुनेत्रा वहिनींना खुर्चीत विराजमान केलं खरं, पण आता त्यांना केवळ नामधारी ठेवण्याचाच प्रयत्न या चांडाळ चौकडींचा असल्याचंही लपून राहिलेलं नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादीचं पुढं काय असे एक ना अनेक सवाल त्यावेळी उपस्थित झाले. कुणी सगळेच आमदार शरद पवार यांचं नेतृत्व स्वीकारून त्यांच्याकडे जातील अशी अटकळ बांधली, तर कुणी भलतीच अटकळ बांधून मोकळं झालं. प्रत्यक्षात घडलं मात्र वेगळं. ना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, ना अजितदादांच्या आमदारांनी शरद पवार यांचं नेतृत्व मान्य केलं. उलट दादांना अग्निडाग देऊन काही तास उलटत नाही तोच सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत विराजमान करून चांडाळ चौकडीनं पहिला डाव खेळला. या पाठोपाठ त्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून या चौकडीनं पुढचं पाऊल टाकलं. दादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करण्याचं ठरलं होतं. तारीखही ठरली होती. पण चांडाळ चौकडीनं सुनेत्रा वहिनींना घोड्यावर बसून दादांचाच निर्णय खोटा ठरवलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये असं वाटणाऱ्या या चांडाळ चौकडीनं सुनेत्रा वहिनींना खुर्चीत बसून विलिनीकरणाचे दरवाजे पद्धतशीरपणे बंद करून टाकले. आता या चांडाळ चौकडीची मनमानी सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. एका कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल यांनी थेट सुनेत्रा वहिनींच्या खांद्यावर हात ठेवला, तर पार्थ यांनाही कुठं बसावं म्हणून याच पटेल यांनी सूचना केली. कॅमेऱ्यात कैद झालेली ही बाब रोहित पवार यांच्या नजरेतून सुटू शकली नाही. त्यांनी माध्यमांशी बोलताना पटेल यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. कुणी सुनित्रा काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोण त्यांना इकडे ओढतो असं म्हणत रोहित पवार यांनी पार्थनी कुठं बसावं आता हे नेते ठरवणार का असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर आमदार अहिरे यांनीही दादांजवळ जायची संधी दिली नाही, निदान वहिनींजवळ तरी जाऊ द्या असं म्हटल्यानंतर चांडाळ चौकडीची पक्षातील मनमानी उघड झाली आहे. सुनेत्रा वहिनींची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हा सगळा प्रकार घडला. आज अहिरे बोलल्या, उद्या कोण बोलणार हा खरा प्रश्न आहे. कारण दादांच्या पश्चात त्यांचा पक्ष खरं तर नेतृत्वहीन झालाय.